जय हिंद मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्र, भूगोल आणि इतिहास या विषयावरील अतिशय महत्त्वाचे असे 100 प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी आपल्याला फायदा होईल. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारताचे संविधान पूर्णपणे केव्हा लागू झाले? तर भारताचे संविधान हे 26 जानेवारी 1950ला लागू झाले होते. प्रश्न दुसरा, भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. प्रश्न तिसरा, राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या कलमाअंतर्गत येतात? तर कलम 12 ते 35 भाग 3 मध्ये राज्यघटनेत मूलभूत हक्क येत असतात. प्रश्न चौथा, भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोणाला मानले जाते? तर भारतीय राज्यघटनेचे रक्षक हे सर्वोच्च न्यायालयाला मानले जाते. प्रश्न पाचवा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न सहावा, कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटले जाते? तर 42वी घटना दुरुस्ती 1946 याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले जाते. प्रश्न सातवा, राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देत असतात. प्रश्न आठवा, भारतीय संविधानात सध्या किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर भारतीय संविधानात सध्या 11 मूलभूत कर्तव्ये ही आहेत. प्रश्न नववा, अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित कोणती कलमे आहेत? तर कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित आहे. प्रश्न दहावा, संविधानातील कलम 32ला संविधानाचा आत्मा कोणी म्हटले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील कलम 32ला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे. प्रश्न 11वा, लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः 5 वर्षे एवढा असतो. प्रश्न 12वा, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर राज्यसभेचा सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. प्रश्न 13वा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या होत्या. प्रश्न 14, धन विधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? धन विधेयक सर्वप्रथम फक्त लोकसभा या सभागृहात मांडले जाते. प्रश्न 15वा, माहितीचा अधिकार कायदा भारतात केव्हा लागू झाला होता? तर 2005 पासून माहितीचा अधिकार कायदा हा लागू झाला होता. प्रश्न 16वा, भारतात पंचायत राज व्यवस्था सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर राजस्थान राज्यामधील नागौर जिल्हा 1959 मध्ये भारतातील पंचायत राज व्यवस्था सुरू करणारे पहिले राज्य होते. प्रश्न 17वा, राज्याचा सर्वोच्च कायदेशीर सल्लागार कोण असतो? तर राज्यातील सर्वोच्च कायदेशीर सल्लागार हा राज्याचा महाधिवक्ता असतो. प्रश्न 18वा, भारतीय राज्यघटनेत निवडणूक आयोग कोणत्या कलमाअंतर्गत येतात? तर कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोग हा येत असतो. प्रश्न 19, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीचे वय किती असते? तर 62 वर्ष एवढे त्यांचे वय असते. प्रश्न 20वा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय किती असते? तर 65 वर्षे एवढे असते. प्रश्न 21, भारतात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर राष्ट्रपतींना भारतीय राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचे अधिकार आहेत. प्रश्न 22वा, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कोणत्या कलमात दिलेला आहे? तर कलम 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क देण्यात आलेला आहे. प्रश्न 23, संसदेचे कनिष्ठ आणि लोकप्रिय सभागृह कोणते? लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ आणि लोकप्रिय सभागृह आहे. प्रश्न 24, संसदेचे वरिष्ठ आणि स्थायी सभागृह कोणते? तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि स्थायी सभागृह आहे. प्रश्न 25, महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? तर 48 खासदार हे लोकसभेवर निवडले जातात. प्रश्न 26, महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य पाठवले जातात? तर 19 सदस्य हे पाठवले जातात. पुढील प्रश्न 27, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा ग्रामसेवक असतो. प्रश्न 28, ग्रामपंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो. प्रश्न 29, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख
असतो. प्रश्न 30. भारतीय नागरिकांचे मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटना दुरुस्तीने केले? तर 61वी घटना दुरुस्तीनुसार हे करण्यात आले होते. पुढील प्रश्न 31वा. राज्यपाल यांची नियुक्ती कोण करतात? राज्यपाल यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात. प्रश्न 32. मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सोपवतात. प्रश्न 33. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. प्रश्न 34. आणीबाणीच्या काळात कोणते मूलभूत हक्क निलंबित केले जाऊ शकत नाही? आणीबाणीच्या काळात 20 आणि 21 हे निलंबित केले जाऊ शकत नाही. प्रश्न 35. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर भारताचे पहिले सरन्यायाधीश हे H.J. कानिया होते. प्रश्न 36. आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर आनंदमठ या कादंबरीचे लेखक बंकिमचंद्र चटर्जी हे आहेत. प्रश्न 37. गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात कोणी लिहिला? लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात लिहिला होता. पुढील प्रश्न 38. 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली होती? तर मेरठमधून 1857च्या उठावाची सुरुवात झाली होती. प्रश्न 39. 1857च्या उठावातील पहिले हुतात्मा कोण मानले जातात? तर मंगल पांडे हे 1857च्या उठावातील पहिले हुतात्मा मानले जातात. प्रश्न 40. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. प्रश्न 41. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केली. प्रश्न 42. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 28 डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झाली होती. प्रश्न 43. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष हे उमेशचंद्र बॅनर्जी होते. प्रश्न 44. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? तर लोकमान्य टिळक यांनी दिली होती. प्रश्न 45. जालियनवाला बाग हत्याकांडाची दुर्घटना केव्हा घडली? तर 13 एप्रिल 1919 अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांडाची दुर्घटना ही घडली होती. प्रश्न 46. जालियनवाला बाग हत्याकांडात गोळीबाराचा आदेश कोणी दिला होता? तर जनरल डायर यांनी गोळीबाराचा आदेश हा दिला होता. प्रश्न 47. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. प्रश्न 48. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली होती. प्रश्न 49. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले. प्रश्न 50. चले जाव आंदोलन केव्हा सुरू झाले? 9 ऑगस्ट 1942 मध्ये चले जाव आंदोलन सुरू झाले. प्रश्न 51. महात्मा गांधींनी करा किंवा मरा हा नारा कोणत्या आंदोलनात दिला? तर चले जाव आंदोलनात महात्मा गांधीजींनी करा किंवा मरा हा नारा दिला होता. प्रश्न 52. पाक्षिक मूकनायक कोणी सुरू केले होते? पाक्षिक हे मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. प्रश्न 53. भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाते. प्रश्न नंबर 54. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटन होते. प्रश्न 55. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते. पुढील प्रश्न 56. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला. प्रश्न 57. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला होता. प्रश्न 58. होम रूल लीग सुरू करणाऱ्या पहिल्या नेत्या कोण होत्या? तर डॉक्टर ॲनी बेझंट ह्या होम रूल लीग सुरू करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. प्रश्न 59. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती.
प्रश्न 60. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? प्लासीची लढाई ही 1757 मध्ये झाली होती. प्रश्न 61. बक्सरची लढाई केव्हा झाली? बक्सरची लढाई ही 1764 मध्ये झाली. प्रश्न 62. गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रा केव्हा सुरू केली? गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रा ही 12 मार्च 1930 मध्ये सुरू केली. प्रश्न 63. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. प्रश्न 64. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? तर सरोजिनी नायडू ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. प्रश्न 65. पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये 1932 मध्ये हा करार झाला होता. प्रश्न 66. बहिष्कृत हितकर्णी सभाची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकर्णी सभाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. प्रश्न 67. भारताचे पितामह म्हणजेच ग्रँड ओल्ड मॅन असे कोणाला म्हटले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून संबोधले जाते. प्रश्न 68. विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यात कोणाचे योगदान मोठे होते? तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे योगदान होते. प्रश्न 69. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. प्रश्न 70. गदर पार्टीची स्थापना कोणी केली होती? गदर पार्टीची स्थापना ही लाला हरदयाल यांनी केली होती. प्रश्न 71. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात जगात कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा 7वा क्रमांक लागतो. प्रश्न 72. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? तर 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ ही ठरवली जाते. प्रश्न 73. भारताच्या मध्यातून कोणते महत्त्वाचे अक्षरवृत्त जाते? तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त हे जात असते. प्रश्न 74. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई 1646 मीटर. प्रश्न 75. भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? भारताची सर्वात लांब नदी ही गंगा आहे. प्रश्न 76. दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दक्षिण भारताची गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखले जाते. प्रश्न 77. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? जगातील सर्वात उंच पर्वत शिखर ही माउंट एव्हरेस्ट आहे, जी नेपाळ या देशामध्ये आहे. प्रश्न 78. भारताचे सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर हे केटू आहे, त्यालाच गॉडविन ऑस्टिन म्हणून ओळखले जाते. प्रश्न 79. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्राला 720 किलोमीटर समुद्रकिनारा लाभला आहे. प्रश्न 80. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे उलर सरोवर. प्रश्न 81. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी हा बॅरन बेट अंदमान या ठिकाणी आहे. प्रश्न 82. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखतात? तर गोंदिया जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न 83. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगरचे आता नामकरण करण्यात आले आहे अहिल्यानगर म्हणून. प्रश्न 84. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न 85. लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न 86. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला काय म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला परिवलन असे म्हटले जाते. प्रश्न 87. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या गतीला काय म्हणतात? पृथ्वी सूर्याभोवती फिरते या गतीला परिभ्रमण असे म्हटले जाते. प्रश्न 88. महाराष्ट्रात बेसाल्ट खडकापासून कोणती काळी माती बनली आहे? तर रेगूर ही काळी माती बनलेली आहे. पुढील प्रश्न 89. उल्कापातामुळे महाराष्ट्रात तयार झालेले सरोवर कोणते? तर लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झाले आहे, जे बुलढाणा या जिल्ह्यात स्थित आहे. प्रश्न 90. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. ते गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 91.
दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण रेल्वेचे मुख्यालय हे चेन्नई या ठिकाणी आहे. प्रश्न 92. तांदूळ संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले खोपोली कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न 93. चहाच्या उत्पादनात भारतातील अग्रगण्य राज्य कोणते? तर आसाम हे चहाच्या उत्पादनात अग्रगण्य राज्य आहे. प्रश्न 94. सात बेटाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर मुंबई या शहराला सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 95. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. प्रश्न 96. नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या दिशेला वाहतात? नर्मदा आणि तापी ह्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत, ज्या पश्चिम दिशेला वाहतात. प्रश्न 97. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु. प्रश्न 98. हिराकूड हे जगातील सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकूड हे जगातील सगळ्यात लांब धरण महानदीवर आहे, जे ओडिशा या राज्यात स्थित आहे. प्रश्न 99. भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण हे मौसिनराम मेघालय या ठिकाणी आहे. प्रश्न 100 आणि शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे.